गुरुतुल्य आहेत, कारण महाराष्ट्राचा सुपरस्टार शो हा त्यांनी डिरेक्ट केला होता आणि आम्हाला निवडण्याचं काम सचिन गोस्वामींनी केलं होतं. त्यामुळे ती व्यक्ती खूप मोठी आहे आणि तो शो प्रचंड लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये. पण मला असं वाटतं की हे दोन्ही शो महाराष्ट्राला गरजेचे आहेत असं मी नेहमी म्हणतो. म्हणजे आमच्या फ्लोअर पण शेजारी शेजारी आहेत. त्यांच्या ब्रेकमध्ये ते लोक आम्हाला भेटायला जातात, आमच्या ब्रेकमधले आमचे लोक त्यांना भेटायला जातात. त्यामुळे ती मैत्री एक वेगळी आहे. म्हणजे कुठेही ते असं राजकीय पक्षासारखं नाही तुमचं वेगळं आमचं नाही नाही नाही, हे सगळे एकत्रच असतो आम्ही. त्यामुळे दोन्ही शो लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा बाज वेगळा आहे. ते खूप वेगळ्या बाजात करतात आणि हा बाज वेगळा आहे, त्यामुळे लोकांना दोन्ही बघायला आवडतं. तुम्ही मगाशी बोलत की हे आमचं राजकीय क्षेत्र नाही, हा. जसं आमदार पळवायचं राजकारण चालू आहे तसं तुम्हाला कोणी पळवलं नाही असं तर नाही ना? मला कोण पळव, मी तुमच्या समोर बसलो. मला कोण पळवणार आहे? माझ्या घरचे मला एक वेळ पळवतील असं मला वाटतं, कारण त्यांचं म्हणणं होतं की बरेच दिवस झाले तू घरी येत नाही, त्यामुळे मला किडनॅप केलं तर माझे घरचे करतील, बाकी नाही कोणी करू शकत. सर, वसईचं आणि तुमचं जुनं नातं आहे. आपण एक शो सुद्धा वसईमध्ये जी जी कॉलेज